नमस्ते मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे कोमल टेक मराठीवर. तर आज आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा आणि शेअरही करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर तुम्हाला माहिती आहे आपण काइनमास्टरचा वापर केल्यावर व्हिडिओवर वॉटरमार्क व्हिडिओवर येतं. तर तेच विदाऊट वॉटरमार्क आज आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहे. त्या ॲपचं नाव आहे VN ॲप. त्या ॲपचं नाव आहे VN. तर VN ॲपचा आज आपण वापर करून 7 ते 5 मिनटामध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहे. जास्त वेळ नाही लागणार. तर चला मग वेळ कशाला घालवताय, तर आपण आपल्या स्क्रीनवर जाऊया आणि व्हिडिओ एडिटिंग करायला शिकूया. चला मैत्रिणींनो, आपण स्क्रीनवर आलो आहे. तर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन VN ॲपला डाउनलोडिंग करायचं आहे मैत्रिणींनो. मी तर अगोदरच हा डाउनलोडिंग केलेला आहे. तर आपण VN ॲपवर येऊन ओपन झाल्याच्या नंतर इकडे प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. प्लसवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ॲप हा ओपन होत आहे. न्यू रिपोर्टवर क्लिक केल्यावर 2 ऑप्शन येणार, व्हिडिओ आणि फोटो. तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे तर व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला आहे. खाली हे प्लस ॲरोचं चिन्ह आहे, तिकडे क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग होऊन हा व्हिडिओ बघा आपल्यासमोर आलेला आहे मैत्रिणींनो. हा व्हिडिओ असा घेऊन तुम्हाला पुढे अजून वाढवायचा असेल तर प्लसच्या चिन्हावर क्लिक करून पुढे व्हिडिओ तुम्ही वाढवू शकता. हे ब्लॅक कलरचं असेल ते डिलीट मारायचं आहे मैत्रिणींनो. पुढे अजून तुम्हाला जसा व्हिडिओ अजून ॲड करायचा असेल तुम्ही ॲड करू शकता. तर मैत्रिणींनो बघू शकता खाली आपल्याला जी कैची दिसत आहे. तुम्हाला अगर व्हिडिओ कुठलाही कट करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कट करू शकता. तर मी अगोदरची हा जो स्टार्टिंगचा व्हिडिओ आहे क्लिप तिला कट केला आहे. ते जे पिवळ्या कलरचं आहे त्याच्यावर म्हणजे प्लसचे चिन्ह क्लिक केलं की ते कट होणार मैत्रिणींनो. अगर तुम्हाला हा क्लिप पुन्हा आणायचा असेल तर एका साईडला जो व्हिडिओच्या खाली कोपऱ्याला 2 असे राऊंड टप्स जे ॲरो टाईप बनलेले आहे, तर पहिला जो ॲरो आहे त्याला क्लिक करायचा आहे. तर तुमचा क्लिप हा येणार. तुम्हाला ह्या क्लिपमध्ये मोशन वगैरे काही म्हणजे इफेक्ट वगैरे काय टाकायचं असेल, जसं व्हिडिओ चालू झाला की एकदम खूप सुंदर दिसेल तर तुम्ही तो कुठलाही चॉईस करून तुम्ही त्याला ॲड करू शकता. त्याच्यावर क्लिक करायचा ऑप्शन असेल मोशन करून, त्याच्यावर क्लिक करून सिलेक्ट करायचं. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजून काही फोटोज वगैरे काही ॲड करायचं असेल जसं व्हिडिओ या फोटो. बघा मी हा फोटो आता सिलेक्ट केला आहे. तर तुम्ही याला त्या फोटोची साईज मोठी लहान कशी असेल त्या हिशोबाने तुम्हाला साईज बसवायची आहे मैत्रिणींनो. आता मी हा फोटो लावलेला आहे. तर या फोटोला मी एक मोशन देण्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे. तर कुठला तरी एक मोशन सिलेक्ट करून खाली जे राईटचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे ते सिलेक्ट होतं मोशन. आता ते मोशन कुठपर्यंत साईजमध्ये आहे ते तुम्हाला वाढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. टीचं म्हणजे तुम्हाला काही या व्हिडिओवर लिहायचं असेल तर ते तुम्ही ॲड हँडलिंगमध्ये जाऊन सिलेक्ट करायचं आहे. ॲड हँडलिंग बघा वरतीच आहे टीचं चिन्ह, त्याच्यावर तुम्ही लाईक या सबस्क्राईब प्लीज काही तुम्ही लिहून तुम्ही लिहून त्याच्यावर जसे फाउंड आहे, साईज आहे, कलर आहे. तुम्हाला एका साईडला तुम्ही कुठलीही साईज म्हणजे तुमच्या अक्षराची साईज तुम्ही वाढवू शकता आणि त्याला कलरही देऊन तुम्ही एकदम ॲट्रॅक्टिव्ह करू शकता. त्या बघू शकता तुम्ही बघ खाली मित्रांनी बॉक्स ओपन झालेले जसं रेडला कुठलाही तुम्ही कलर देऊन म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटणार. आणि एका साईडला नेऊन तुम्हाला अगर ह्याला पण मोशनमध्ये सिलेक्ट करायचं असेल तर मोशनवर क्लिक करायचं आहे आणि त्याला म्हणजे तुमचा जसा व्हिडिओ चालू होईल तर ते अक्षर मोशनमध्ये दिसलं जाईल. तर मैत्रिणींनो आता तुम्हाला वरती गेलं की म्युझिकचं चिन्ह आहे, तिकडे म्युझिकवर गेलं तुम्ही जसे सॉन्ग, इफेक्ट या रेकॉर्डिंग तुम्ही स्वतःची रेकॉर्डिंगही रेकॉर्ड करू शकता. या तुम्ही इफेक्टही लावू शकता. बघा मैत्रिणींनो अगर इफेक्टवरची तुम्ही गेला की खूप सारे इफेक्ट ओपन होतात, ते तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही कुठलाही इफेक्ट त्या लावू शकता. आणि बघा ह्याच्यामध्ये खूप सारे तुम्ही बाहेरूनही इफेक्ट जसं गुगलवर गेलं यूट्यूब फ्री इफेक्ट करून टाकले की तुम्ही त्याच्यातून डाउनलोडिंग करून सेव्ह करून तुम्ही या व्हिडिओला इफेक्टही देऊ शकता. हे बघा मैत्रिणींनो अगर म्युझिक द्यायची असेल तर तुम्ही म्युझिक पण देऊ शकता. त्याच्यावर क्लिक केलं की वरती एक ऑप्शन येतं म्युझिक जास्त मोठं म्हणजे आवाज तुम्हाला साऊंड कसा मोठा हवं आहे की लहान हवं आहे. बघा तुम्हाला व्हिडिओचा
व्हिडिओचा साऊंड स्मॉल हवा आहे की मोठा हवा आहे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही राईट खाली जे राईट चिन्हावर क्लिक केलं की ते त्याला ॲड होत जातं. हा व्हिडिओ तुम्हाला जसा व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचा असेल तर 16:90 व्हिडिओ कसा हवा त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट, खाली खूप सारे ऑप्शन आहे मैत्रिणींनो, कुठलेही तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही 5 ते 7 मिनटामध्ये एडिटिंग करू शकता. बघा तुम्हाला खाली बॅकग्राऊंडमध्ये इफेक्ट वगैरे काही टाकायचं आहे, या बॅकग्राऊंडला काही कलर वगैरे भरायचे असेल तेही तुम्ही भरू शकता. हे बघा बॅकग्राऊंड कलर, हे बघा कुठलाही ब्लॅक, रेड, व्हाईट कुठलाही जे राईटवर चिन्हावर क्लिक केलं की त्याला बॅकग्राऊंड लागलं जातं मैत्रिणींनो. आणि तुम्ही बघू शकता हे तुम्हाला काही तुम्ही इफेक्ट टाकले असेल ते तुम्ही ॲड करून तुम्ही तुमचं व्हिडिओ हा कंप्लीट करू शकता. हे बघा आता पुन्हा एकदा बॅकग्राऊंडचं मी तुम्हाला दाखवत आहे. या 2 कलरमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड चिन्ह घ्यायचं असेल. हे बघा व्हाईट आहे, ब्लॅक जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट आहे आणि पुढे त्यांचं इफेक्ट आहे, ते तुम्ही चॉईस करून तुमचा हा व्हिडिओ कंप्लीट करू शकता मैत्रिणींनो. तुमचा हा व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही इथे खाली जे आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचा आहे, तो बॅकग्राऊंड त्याला लागला जाईल आणि त्याच्यानंतर हा तुमचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही हा व्हिडिओ वरती जे चिन्ह आहे ॲरोचं त्याच्यावर क्लिक केलं, एक्सपोर्ट केलं की हा व्हिडिओ तुमचा सेव्ह होतो.